Hello everyone, welcome to my channel. This is भारत ओरे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे काय किंवा मराठीमध्ये जात पडताळणी म्हणजे काय, जात पडताळणी ही कोणत्या कारणासाठी केली जाते आणि जात पडताळणी सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा जात पडताळणी सर्टिफिकेट याची थोडक्यात जर आपण व्याख्या करायची म्हटलं तर याची व्याख्या अशी करता येईल. बघा, प्रत्येक विद्यार्थी तो कुठल्याही कॅटेगरीचा असो, SCचा असू द्या, STचा असू द्या, VGNTचा असू द्या, OBCचा असू द्या, प्रत्येक विद्यार्थी आपल्या लाईफमध्ये जातीचा दाखला हा काढतोच. त्या काढलेल्या दाखल्याची पडताळणी म्हणजे हा दाखला खरा आहे की खोटा आहे याची पडताळणी किंवा त्याचं व्हेरिफिकेशन म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. समजलं? कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची अगदी सोप्या भाषेत मी ही व्याख्या केलेली आहे. आता यानंतर हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणत्या कारणासाठी लागतं? बघा, असे 2-3 कारण आहे जे फार महत्त्वाचे कारण आहे. पहिलं कारण आहे शैक्षणिक. जे विद्यार्थी 12वी सायन्सला शिकत आहे आणि इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा मेडिकलमध्ये MBBS, BAMS, BHMS, BDS या कोर्सेसला ॲडमिशन घेणार आहे, त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं असं सर्टिफिकेट आहे. कारण ह्या सर्टिफिकेटमुळं विद्यार्थ्याची फी माफ केली जाते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळते. म्हणजे काय, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे एक शैक्षणिक कारणासाठी काढले जाते. आता दुसरं कारण बघू आपण. दुसरं कारण आहे सरकारी नोकरी. बरेचसे विद्यार्थी पोलीस भरतीला जातात किंवा आर्मी भरतीला जातात, नेव्हीला जातात किंवा काही विद्यार्थी हे MPSC, UPSCची एक्झाम देतात, तलाठीची एक्झाम देतात. एखादा विद्यार्थी समजा रेव्हन्यू खात्यामध्ये लागला, संबंधित डिपार्टमेंट त्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मागते. हे सर्टिफिकेट अर्ज केल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्याला दिले जाते. आता म्हणजे काय की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्याचं दुसरं कारण सरकारी नोकरी. तिसरं कारण आहे निवडणूक. काही लोक ग्रामपंचायतच्या इलेक्शनला उभे राहतात, काही नगरपालिका, महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभे राहतात, काही विधानसभेला उभे राहतात, काही लोकसभेच्या इलेक्शनला उभे राहतात. या सर्व उमेदवारांना जे राखीव प्रवर्गातील असतात त्यांना निवडणूक आयोगाकडून जात पडताळणी सर्टिफिकेट मागितलं जाते की तुम्ही जो दाखला समजा जोडला तो दाखला खरा आहे की खोटा आहे याची पडताळणी करायला निवडणूक आयोग सांगते. त्यासाठी उमेदवार जो समजा उमेदवारी अर्ज भरतो ते उमेदवारी अर्ज त्या फॉर्मसोबत जोडावा लागतो जिल्हा जात पडताळणी समितीला. त्यानंतर 3 महिन्यानंतर ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या उमेदवाराला मिळते. आता समजलं की बघा, मी काय सांगितलं की जात पडताळणी सर्टिफिकेट म्हणजे काय त्याची व्याख्या केली. त्यानंतर जात पडताळणी सर्टिफिकेट ही कोणत्या कारणासाठी, एक शैक्षणिक प्रयोजनासाठी लागतं, दुसरं सरकारी नोकरीसाठी लागतं आणि तिसरं निवडणुकीला उभे राहण्यासाठी लागतं. आता
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते आपण पाहू. कारण विद्यार्थ्याच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं महत्व हे अनन्य साधारण असं आहे. आता बघा, डॉक्युमेंट्स ऑफ कास्ट व्हॅलिडिटी. एक, आता समजा विद्यार्थी 12वी सायन्सला शिकत आहे, तर विद्यार्थ्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर फॉर्म 15A कॉलेज करणं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट ऑफ स्टुडंटचं कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचा दाखला लागतो. त्यानंतर फादर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा वडिलांचं नसेल तर अंकल किंवा ग्रँडफादर यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. जर समजा कुटुंबामध्ये कोणी शिकलेलं नसेल तर जुना सातबारा उतारा, ज्यामध्ये आडनावाच्या ठिकाणी डायरेक्ट जातीचा उल्लेख येतो, ब्रिटिशकालीन उतारा, त्यामध्ये ही गोष्ट पाहायला मिळते. हे जर नसेल तर कोतवाल बुक, एवढे डॉक्युमेंट लागतात. त्यानंतर रेशन कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टॅक्स पावती. एवढे डॉक्युमेंट लागतात. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. ॲफिडेविट लागतं, त्याच्यामध्ये एक ॲफिडेविट लागतं का माझा जातीचा जो दाखला आहे त्या दाखल्याची मला पडताळणी करायची आहे, असं एक ॲफिडेविट. आणि दुसरं ॲफिडेविट लागतं त्याला आपण वंशावळ म्हणतो. जे तुम्ही डॉक्युमेंट लावता, आजोबांचं लावत असेल, चुलत्याचं लावत असेल किंवा आत्याचं लावत असेल, यांचा नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी वंशावळीच्या रूपानं आपल्याला हे वंशावळीचं प्रतिज्ञापत्र करावं लागतं. जे एक ॲफिडेविट मला माझ्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करायची आहे ते, आणि दुसरं तुम्ही जे डॉक्युमेंट लावता तो रक्ताचा नातेसंबंध सिद्ध करण्यासाठी वंशावळीचं प्रतिज्ञापत्र असे दुसरं ॲफिडेविट करावं. विद्यार्थी मित्र, बऱ्याच ठिकाणी सेतू केंद्रवाले काय करतात, एक 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर आणायला सांगतात. आता तर 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर मिळत नाही, म्हणून त्याऐवजी ते 500 रुपयाचे 2 स्टॅम्प पेपर
आणायला सांगतात. पण गव्हर्नमेंटनं शैक्षणिक कारणासाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यासाठीचं लागणारं सर्व शुल्क माफ केलं आहे. त्यामुळं जो साधा लेजर पेपर असतो त्यावर ॲफिडेविट करा, ऑनलाईन फॉर्म भरा, त्याच्या प्रिंट काढा, तुमचे सगळे डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी त्याला जोडा आणि हे हार्ड कॉपी जिल्हा जात पडताळणी समिती किंवा बार्टीच्या ऑफिसमध्ये किंवा समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये नेऊन सबमिट करा. त्याची पोच पावती घ्या. तिथून एक समजा 1 महिने ते 3 महिन्याच्या फरकानं तुमच्या ईमेल आय डीवरती तो डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्या ईमेल आय डीवरती येते. जर डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर काही क्युरी येते, मग त्याची परत ती क्युरी सॉल्व करावं लागतं, त्यानंतर ते सर्टिफिकेट मिळते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये काही प्रवर्ग आहे. कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढते बघा, SC ST OBC आणि PJNT. तर SC कॅटेगरीसाठी 1950 पूर्वीची अट आहे. ST कॅटेगरीसाठी सुद्धा 1950. म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा जन्म 1950 पूर्वीचा असला पाहिजे. वडिलांचा नसेल तर चुलत्याचा, चुलत्याचा नसेल तर आत्याचा, आत्या नसेल तर आजोबांचा, आजोबांचा पण नसेल तर काय पंजोबाचा जन्म 1950 पूर्वीचा त्यांना पुरावा द्यावा लागतो. OBC साठी 1965 ह्या पुराव्याची अट आहे आणि VJNT साठी 1967 ह्या पुराव्याची अट आहे. म्हणजे काय, विद्यार्थ्याची वडील त्यांचा जन्म 1967, 65, 50च्या पूर्वीचा असायला पाहिजे. जर नसेल तर त्यांचे चुलते, आत्या किंवा आजोबा यांचा जन्म 1950, 1965, 1967 पूर्वीचा असेल तरच ते सर्टिफिकेट मिळते. नाहीतर काहीतरी ऑब्जेक्शन लागून ते प्रकरण पेंडिंग राहते. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी एवढे डॉक्युमेंट लागतात. विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये ह्या सर्टिफिकेटचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जे विद्यार्थी 12वी सायन्सला असतात आणि परीक्षा साधारणतः फेब्रुवारी महिन्यात होते, म्हणून परीक्षेच्या आधी साधारण एक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये हे सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून घ्यावं. कारण बरेच कॉलेज एक वेळ फेब्रुवारी महिना संपला, परीक्षा संपली, त्यानंतर कॉलेज आणि आमचा विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही असे म्हणतात आणि बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फॉर्म 15A देत नाहीत. काही कॉलेज देतात, विद्यार्थ्यांना मदत करतात, ती वेगळी गोष्ट. पण अशी वेळ येऊ नये, कारण हे सर्टिफिकेट नसेल तर कॅटेगरीचं असून सुद्धा ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे वेळेत काढा. हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवर नीट, MST CET, ISR नायझरची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत आणि अचूक वेळेत दिल्या जाते. त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.